रामटेक शहर पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चर्चेत आलं आहे। मुरमुरा भट्टी ते किड्स कॉलेज दरम्यानच्या गडवन नाल्याजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचं काम केवळ काही महिन्यातच निकृष्ट ठरलं आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे, डांबर निघालेलं आणि दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात आहे। हे दृश्य पाहून नागरिक संतप्त झाले आहेत। कंत्राटदार आणि प्रशासन या दोघांच्या निष्काळजी वृत्तीमुळे सार्वजनिक पैशाचा प्रचंड अपव्यय झाला असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे। या घटनेनंतर रामटेकमधील विकास कामांच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे। रामटेक शहरातील मुरमुरा भट्टी ते किड्स कॉलेज हा मार्ग काही महिन्यांपूर्वीच नव्याने विकसित करण्यात आला होता। गवळण नाल्याजवळ नव्या पुलाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी डांबरीकरणाचं काम करण्यात आलं, पण अवघ्या काही महिन्यातच या रस्त्याचा बकाल दर्जा समोर आला आहे। डांबर उकळून रस्ता खचला असून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत। बारीक गिट्टी बाहेर पडल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त झाले आहेत। स्थानिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या तरी अद्याप कोणत्याही ठोस कारवाई झालेली नाही। नागरिकांचा आरोप आहे की या कामात उघडपणे भ्रष्टाचार झाला असून निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आला आहे। इतकं निकृष्ट दर्जाचं काम या रस्त्याचं झालेलं आहे। या रस्त्यावरनं जे काही ग्रामस्थ आहे, शिवनगरचे लोक आहेत, ते म्हातारे लोक डेली सकाळ आणि सायंकाळी फिरायला निघतात। त्यानंतर नेहमी वाटसरू करता हा रोड सुरू आहे आणि या रोडवर इतके खड्डे पडले आहेत का असं वाटतंय की या रोडचं बांधकाम म्हणजे किती निकृष्ट दर्जाचं असेल हे तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता आणि यावर किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल याचा विचार आपण करू शकतो। या व्हिडिओच्या माध्यमातून मी ठेकेदाराला म्हणजे हा जाब विचारतोय की खरंच एका वर्षात हा रस्ता इतका उखळायला पाहिजे का, आणि हा रस्ता उखळला तर याचं मुख्य कारण काय, तुम्ही कुठल्या प्रकारचं मटेरियल इथं वापरलं। या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासन, शासन आणि स्थानिक नागरिक यांनी सुद्धा आपले डोळे उघडायला पाहिजे आणि या निकृष्ट दर्जाच्या कामाची जे काही हे इथं बांधकाम झालेलं आहे, रस्त्याचं बांधकाम केलेलं आहे, याच्या शासनाला जाब विचारायला पाहिजे, त्या ठेकेदाराला जाब विचारायला पाहिजे आणि खरंच समजा त्या ठेकेदाराचं हे काम जे निकृष्ट दर्जाचं असेल तर त्याला काळ्या यादीत टाकून त्याला समोरचे ठेके देणं बंद केले पाहिजे। हे शासनाला, प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती। जे रस्ते लाखो रुपयात तयार होतात ते काही महिन्यातच उखडतात, म्हणजे कामाचा दर्जाच शून्य, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे। रामटेक मुरमुरा भट्टी ते किड्स कॉलेज या रोडवर मध्ये गवळण नाला आणि या गवळण नाल्यावर हा पूल बांधायला 1 वर्ष व्हायचंच आहे। तर 1 वर्षाच्या आत या पुलावर वारंवार खड्डे पडलेले आहे आणि पुलाच्या बाजूला दोन्ही साईडला जो जवळजवळ अंदाजे 100 मीटर पर्यंत रोड केलेला आहे, त्यावर सुद्धा 3 वेळा तो रोड खराब होऊन ब्लँकेटिंग झालेला आहे आणि आम्हाला इथून जाण्या-येण्याला खूप अडचणीचा सामना करावा लागतो। नेहमी इथे गाड्या स्लिप होऊन पडतात, कारण इथे ब्लँकेटिंग करताना असं बारीक गिट्टी याचा वापर केला जातो आणि ती लगेच उधळून निघते आणि त्यामुळे आमच्या छोट्या गाड्या असते, त्याचे चाकं छोटे असतात, ते स्लिप होतात। 1-2दा मी पण इथे पडलेली आहे आणि बऱ्याच लोकांना इथे ॲक्सिडेंट झालेला आम्ही पाहिलेला आहे। 2002 पासून या रस्त्याने माझं येणं जाणं सुरू आहे, पण असा हा प्रकार मी पहिल्यांदाच बघते आहे की वर्षाच्या आत रोड खराब होणे आणि खराब झाल्यानंतर त्यावेळी 3दा ब्लँकेटिंग झालेलं आहे तरी तो खराब झालेला आहे आणि आपण पाहू शकता की हा रोडला किती गड्डे पडलेले आहे। वारंवार त्याचं ब्लँकेटिंग होऊनही तो उखरतोय। हे असं का होतं आहे? कुठेतरी पाणी मुरते आहे अशी आम्हा ग्रामवासियांची शंका आहे, कारण या रोडचं अजिबात मजबूतीकरण नाही आहे। लाखो करोडो रुपये टॅक्स पेई लोकांच्या पैशातून शासनाला राजस्व येतं आणि त्या राजस्वातून ह्या रोडचं बांधकाम केलेलं आहे आणि ते आमच्या समाधानाला पात्र ठरलेलं नाही आहे। या मार्गावरून दररोज शाळा कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक प्रवास करतात। रस्त्यावरील खड्डे आणि तडे यामुळे रोज अपघातांचा धोका निर्माण झाला आहे। स्थानिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर तात्काळ दुरुस्ती आणि चौकशी झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू। मुरमुरा भट्टी ते किड्स कॉलेज या रोडचं बांधकाम, गवळण नाला इथला पूल जेव्हापासून बांधलेला आहे तेव्हापासून ह्या रोडचं काम अत्यंत खराब दृष्टीनं झालेलं आहे। त्याच्यावर वारंवार ते हे करून त्याच्यावर गड्डे फार पडलेले आहेत, तरी शासनाने किंवा ठेकेदारांनी ते काम व्यवस्थित करण्याची कृपा करावी।